छत्रपति संभाजीनगर पुलिस कमिश्नर ऑफिस आप लोग पहुंचे, पूरे आपकी टीम साथ में, क्या मांग को लेकर? छत्रपति संभाजीनगर शहर में क्राइम बहुत बढ़ते जा रहा है, मर्डर हो रहे हैं। परसों 2 मर्डर हुए, उसके 3 दिन पहले हरसुल में हुआ। ऐसा रोज़ मर्डर होते जा रहे हैं अलग अलग जगह पे। और फिर वो अगर ऐसे मर्डर होने लगे तो लोग भयभीत हो गए, ये क्या चल रहा करके। और उसके बाद में फिर वो होते कैसे, रात को 2-2, 3-3 बजे तक मैदान में बैठे रहते, गप्पे मारते, पत्ते खेलते, दारू पीते, ढिंगाना करते, केक काटते, तलवार खड़ी करते, जन्मदिन साजरा करते। और उसके बाद में ये भी करते क्या, मतलब डीजे लगा के डांस करते हैं। आसपास के लोगों को बहुत बड़ी तकलीफ होती है इससे। और उनकी वो आसपास के लोगों ने यही हमको बताया, शिवसेना के सारे पदाधिकारियों को, भाई ये कब तक चलेगा ये, इसके लिए कुछ तो भी होना चाहिए। ट्रैफिक नहीं है, ट्रैफिक किधर भी जा रही है, ये सारी बात। एक आध ऑफिसर छुट्टी पे गया है दिवाली के, उसका मकान, उसके रूम में जाके सब तोड़ फोड़ करके डकैती इतनी हो रही कि पूछे मत। एटीएम भी तोड़े जा रहे हैं, एटीएम भी तोड़े जा रहे हैं, करेक्ट है। तो ये इसलिए कुछ तो भी कंट्रोल होना चाहिए करके सम्माननीय आयुक्त जी को बात की हमने। और हमने ये कहा उनको कि अगर आप ये 7 दिन तक नहीं करेंगे तो हम 7वें दिन रात को 12 बजे मशाल लेके हम मोर्चा निकालेंगे। मशाल लेके मोर्चा निकालेंगे रात को 12 बजे। इम्तियाज जलीलच्या विरोधात पण पोलीस तक्रारी झालेल्या आहे का? ते इम्तियाज जलील सोडून द्यायचं, संपला आता नगरपालिका लढणार तो लढणार, वरती का लढू दे। क्रांति चौक से निकल के यहाँ तक आएंगे। सर खैरे साहब, अभी कांग्रेस ने जो है स्वाक्षरी मुहिम चालू की है महाराष्ट्र में ईवीएम के खिलाफ, बराबर है। क्या शिवसेना ऐसा कुछ आंदोलन छेड़ने वाली है? नहीं, हम लोगों ने तो पहले ही माननीय उद्धव जी ठाकरे साहब और आदित्य ठाकरे साहब ने पहले बोला। आदित्य साहब ने तो अभी विधानसभा में बोला अभी जस्ट, और उसके बाद में बाकी हमारे सारे एमपी लोग जो है उन्होंने भी बोला है किसी भी हालत में ये ईवीएम बंद होना चाहिए। ईवीएम के कारण से क्या होता है, परंतु ये सरकार ईवीएम के साथ में है, इलेक्शन कमीशन के साथ में, इसलिए कर नहीं पा रही हो। आज विरोधी पक्ष के आमदारों ने भी शपथ नहीं लिया है वहाँ। नहीं लिया, शपथ नहीं लिया। खैरे साहब, कुछ महीनों में महानगर पालिका के चुनाव होने वाले, क्या आप तैयार है ईवीएम के साथ चुनाव लड़ने के लिए या बैलेट पेपर? नहीं, वो तो हम लोग देखें, माननीय उद्धव साहब से बात कर लेंगे हम लोग, फिर क्या करें। लेकिन हम तो लड़ेंगे ना, ये गढ़ तो हमारा है, माननीय बाला साहब ठाकरे का गढ़ है, इसके लड़ेंगे हम, इसमें छोड़ने वाले थोड़ी। वो माहौल अलग रहता, विधानसभा का माहौल अलग रहता, केंद्र का लोकसभा का माहौल अलग रहता और दिल्ली वाला रहता। अकेले लड़ने वाले हैं या महाविकास आघाड़ी के साथ लड़ने वाले? नहीं, हम तो हमारे सारे कार्यकर्ताओं की भूमिका इसी कि अकेले में लड़ना चाहिए, क्योंकि अकेले में 1988 में हम लोग ने कैप्चर की थी महापालिका, इसलिए उनकी हम ऊपर माननीय उद्धव साहब से बात करके हम हमारा कहेंगे हम लोग यहाँ तो अकेले रिकाउंटिंग पोलीस आयुक्तांची आज भेट घेतली, नेमकं काय कारण आहे? शहरामध्ये क्राईम खूप वाढला, रोज मर्डर व्हायला लागलं। परवा दिवशी 2 मर्डर झाले। आता एका अंत्यविधीला मी जाऊन आलो त्या मुलाच्या, एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा, तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं, म्हणतो नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता, तर तिथे मारामारी त्याने तो सोडायला गेला, तर त्यालाच मारून टाकला। म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्स जे असतात, बटनवाले, गांजावाले, हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालले, त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेलं। आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर पण चालले ना आता। आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहे, त्याचा आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितके पण मैदान दिसते, तिथे रात्री सगळे रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत लोक दारू पित बोर, आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मर्डर होतात। आपल्या बजाजनगरच्या तिकडे पण खूप झाले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात, भांडणं करतात आणि लगेच मारून जातात आणि ते पळून जातात ते। बरं, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे CCTV बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून, मग त्याचा उपयोग का नाही होत? त्याचा उपयोग झाला पाहिजे ना। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे प्लॉट, जे कोणाचा प्लॉट समजा यांचा असेल तर त्याच्यावर दुसरं कोणते अतिक्रमण करतो, हे क्राईम, महिलांची चेन असं ओढून घेतात, ते एक दुसरं क्राईम, ते धक्काबुक्की करतात महिलांना, तो एक क्राईम, आणि सगळे क्राईम त्या ठिकाणी खूप वाढत चालले। म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी का नागरिक आम्हाला विचारायला लागले
की आता परत त्या ठिकाणी क्राईम या शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले, मग शहर आम्ही इथून सोडून जायचं काय? पण हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. आज रविवार असताना सुद्धा सर्व पोलीस आयुक्त सगळे त्या ठिकाणी शनिवार सुट्टी, आज सुट्टी असताना सुद्धा सर्व अधिकारी त्या ठिकाणी आलेत. आम्ही त्यांना नंतर मग म्हणजे बोलता आमचं थोडंसं हे पण झालं, पण ते म्हणले आम्ही सुट्ट्या असून सुद्धा आलो. पण ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला. कारण एकतर काय झालं की ह्या सगळ्या याच्यातून सगळे जे DCP मंडळी असतील त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही सांगत जा तुम्ही डायरेक्टली फोनवर, किंवा आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला तुम्ही डायरेक्ट बोलत जा. म्हणजे काय आता ह्या ताईंनी त्या ठिकाणी कोणाचं नाव सांगितलं मग इथं असंच चाललं आहे, तर ते पोलिसवाले काय करतात यांचं नाव सांगून ते मारामारी कार्यालयांच्या घरावर दगडफेक करतात. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी जबरदस्तपणे त्या ठिकाणी वातावरण खराब होत चाललं आहे. ते वातावरण खराब होऊ नये म्हणून आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं, आमचं एखाद्या वेळेस तुम्ही पत्रक पाहून घ्या तुम्ही, त्या पत्रकामध्ये आम्ही दिलेलं आहे जर 7 दिवसाचं झालं नाही तर आम्ही रात्री 12 वाजता क्रांती चौकापासून मशाल मोर्चा काढू, रात्री 12 वाजता. कारण रात्री सगळे धंदे चालतात नाही, रात्री 12. पण आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला त्याची वेळ येणार नाही, त्याच्या आधी आम्ही हे करू. ट्रॅफिकमध्ये सुद्धा खूप अडचणी आहे, ट्रॅफिकसुद्धा त्या ठिकाणी खूप इतके हे झाले की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर अर्धा 1 घंटा चालला, ट्रॅफिक कुठे नियोजन नाही तिथे. त्यांनी सांगितलं आम्ही ते नियोजन करू. वन वे ट्रॅफिक जे जुने होते ते सुद्धा लागू करू असं त्यांनी सांगितलं.